गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 12 समास 4 विवेक वैराग्य निरूपण या दशकामधला अत्यंत महत्त्वाचा हा समास. या समासाचे नावच विवेक वैराग्य निरूपण आहे. आधी विवेक व वैराग्य म्हणजे काय याचा विचार करू व नंतर समासाला सुरुवात करू. विवेक हा शब्द विच धातूपासून तयार झाला. विच म्हणजे वेगळे वेगळे करणे, म्हणजे विवेक म्हणजे निवड. मग ही निवड कशी करायची तर प्रतिकूलाचा त्याग व अनुकूलाची निवड यांनी विवेक पूर्ण होतो. विवेक करण्यासाठी काही विकल्प काही पर्याय समोर असतात व त्यामधूनच योग्य ती निवड करावयाची असते. वैराग्य म्हणजे आसक्ती. वैराग्य शब्दातच राग शब्द, राग म्हणजे प्रेम किंवा आसक्ती यांनी रहित असतो. यापासूनच विराग शब्द तयार झाला आणि विराग म्हणजे आसक्ती नसणे, अति माझेपण, अति प्रेम नसणे. वैराग्य म्हणजे आसक्ती रहित अवस्था. या समासात समर्थ विवेक आणि वैराग्य दोघेही हातात हात घालून चालत असतील तरच प्रपंच व परमार्थ दोन्हीही व्यवस्थित चालू शकतात. संतांचे असे म्हणणे आहे की विवेका वाचून वैराग्य व वैराग्य वाचून विवेक हे आंधळ्या पांगळ्याच्या जोडीसारखे आहे. एका वाचून दुसरे अपूर्ण आहे. एक नसेल तर केवळ दुसऱ्यामुळे आनंद मिळत नाही, मिळाला तरी तो टिकत नाही. म्हणून समर्थ आपल्याला पहिल्या ओवीतच सांगत आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम. मद्भाग्य हातासी आले परिभोगो नाही जाणितले. तैसे वैराग्य उत्पन्न झाले परिविवेक नाही श्रीराम. आदळते आफळते कष्टी होते दुःखी होते ऐकते देखते येते वैराग्य तेने श्रीराम. नाना प्रपंचाच्या ओढी नाना संकटे साकडी संसार सांडून देशधडी होय तेने श्रीराम. तो चिंतेपासून सुटला पराधीनतेपासून पळाला दुःख त्यागे मोकळा झाला रोगी जैसा श्रीराम. परी तो हो नये मोकाट नष्ट भ्रष्ट आणि चाट सीमाच नाही सैराट गुरु जैसे श्रीराम. विवेके विण वैराग्य केले तरी अविवेके अनर्थी घातले अवघे व्यर्थची गेले दोहीकडे श्रीराम. की कोण्या एखाद्या व्यक्तीच्या भाग्याने त्याच्याजवळ वैराग्य असते पण त्याचा उपयोग करण्यासाठी आवश्यक तो विवेक नसतो. म्हणजे एखादी व्यक्ती नशिबाने अत्यंत भाग्यवान असते, त्याच्याजवळ भरपूर संपत्ती असते,
परंतु त्या संपत्तीचा वापर कसा करावा याचा विवेक त्याच्याजवळ असावयासच हवा, नाहीतर काहीच उपयोग होणार नाही. त्यांनी त्या मिळालेल्या संपत्तीचा विनियोग कसा करायचा हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे. त्याने त्याच्याजवळ असलेली संपत्ती म्हणजे पैसा व्यसनापायी अधर्मासाठी वापरला तर त्याच्याजवळ विवेक नाही, म्हणून तो भाग्याने संपत्ती मिळूनही अविवेकाचे फळते दुःख त्याला भोगावेच लागते. परंतु विवेक व वैराग्य दोन्ही असेल तर तो आपल्या संपत्तीचा विनियोग धर्मकार्यासाठी, अनाथांसाठी कार्य करणाऱ्या संस्था, अपंगांसाठी, शिवाय एखाद्या शेगावसारख्या निस्वार्थ संस्थांना आपली संपत्ती वैराग्य अंगी असल्यामुळे देतो, स्वतःच्या नावासाठी नाही. तर केवळ चांगल्या हेतूने दान केले तर तो खरोखरच भाग्यवान ठरतो. पण आपण अनेक वेळा पाहतो की माणसाला अनेक प्रकारच्या प्रापंचिक अडचणी येतात. दुर्धर रोग होतो, कितीही औषध पाणी केले तरी तो आजार बरा होत नाही. त्यामुळे घरात सतत आदळआपट, भांडणे, पैशासाठी खूप कष्ट करूनही पाहिजे तसा पैसाही मिळत नाही, त्यामुळे दारिद्र्य येते. या सर्व घटना आयुष्यात वाईट घडत गेले की माणूस कंटाळतो व त्याला असे वाटते की बस झाला आता हा संसार, आता या संसारापासून दूर कुठेतरी निघून जाऊ, या घरापासून दूर निघून जाऊ, व तो घर सोडून निघून जातो. कटकटींना कंटाळून त्याच्या अंगी वैराग्य निर्माण होते. बऱ्याच वेळा आपण पाहतो की घरात जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा काही काळ त्या व्यक्तीला स्मशानात नेतानाचे सर्व वातावरण पाहून मनाला दुःख होते व खरंच या संसारात काही अर्थ नाही, सब कुछ झूठ है. माणसाचे आयुष्य असे किती दिवस असणार आहे हो. कितीही पैसा असला तरी शेवटी बरोबर काहीच नेता येत नाही. 4 दिवसाचे आयुष्य आनंदात घालवावे, हेवे दावे भांडणे करण्यात काहीच अर्थ नाही, असे सगळ्या प्रकारचे विचार त्या व्यक्तींच्या मनात येत राहतात व त्याच्या अंगी वैराग्य निर्माण होते. पण समर्थ म्हणतात अशा वैराग्याला स्मशान वैराग्य म्हणतात. हे वैराग्य क्षणिक म्हणजे तात्पुरते असते की ही घटना घडली म्हणून 2-3 दिवस त्या विचारामध्ये माणूस राहतो आणि ते 2-3 दिवस गेले की पुन्हा तो पहिल्यासारखे वागणे सुरू करतो. मग हे खरे वैराग्य कसे काय असू शकेल? एखाद्या जुनाट आजार असतो, त्यासाठी तो अनेक प्रकारे औषधे घेतो आणि मग एखाद्या डॉक्टरांच्या हातून त्याला यश येते आणि त्याचा रोग बरा होतो. पण डॉक्टरांनी त्याला सांगितलेले असते की अशी अशी पथ्य तुम्हाला आयुष्यभर करावे लागतील, तर तुमचा आजार बरा आता जरी झालेला असला तर नंतरही तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तो ते ऐकतो, काही काळ पथ्य सांभाळतो, त्याला बरे वाटायला लागते, पण तो आता बरा झाल्यानंतर म्हणजे त्या आजाराच्या चिंतेतून मुक्त होतो, त्रासातून त्याची सुटका होते. असे झाल्याबरोबर तो कालांतराने कुपथ्य करायला लागतो. आतापर्यंत संयमाने जे सगळे सांभाळलेले असते ते सगळे सोडून वाटेल ते तो खायला सुरुवात करतो. एखाद्या पशुप्रमाणे तो मोकाट सुटतो, खाण्यावर त्याचं नियंत्रण राहत नाही. म्हणून समर्थ येथे आपल्याला सावध करतात की दुःखातून सुटका झाली तरी माणसाने मर्यादिरहित वागू नये. त्याने स्वैराचारी, नीतिभ्रष्ट, दुराचारी जीवन जगू नये. जेव्हा वैराग्य अंगी असते पण विवेक नसतो तेव्हा मनुष्य दुराचारी होतो. 6व्या ओळीमध्ये समर्थांनी छान आपल्याला विचार सांगितला आहे. विवेके विण वैराग्य केले तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे श्रीराम. की अशा प्रकारे जशी गाडीची 2 चाके सारखीच असायला हवी, एक लहान सायकलचं चाक आणि दुसरं मोठं ट्रॅक्टरचं असेल तर गाडी कधीच व्यवस्थित चालू शकणार नाही. दोन्ही चाके सारखीच असली तरच गाडी चालते. त्याप्रमाणे विवेक आणि वैराग्य
ही दोन्हीही हातात हात घालून गेली तरच त्याचा आत्मज्ञानासाठी उपयोग होतो. म्हणून एकनाथ महाराज सांगतात, वैराग्य वाचून विवेक पांगळा आहे व विवेका वाचून वैराग्य आंधळे आहे. म्हणजे वैराग्याला डोळसपणा विवेकाचा आहे व विवेक मुरवण्यासाठी वैराग्याची गरज आहे. वैराग्याला विवेकाची साथ नसेल तर अविवेकामुळे जीवन अनर्थकारी होते. त्यामुळे प्रपंच व परमार्थ दोन्हीही बुडतात. ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिनेची झाले व्यर्थ. अविवेके अनर्थ ऐसा केला श्रीराम. का व्यर्थची ज्ञान बडबडिला, परी वैराग्य योग नाही घडला. जैसा कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे श्रीराम. वैराग्ये विण ज्ञान, तो व्यर्थची स्वाभिमान. लोभ दंभे घोषून, कासावीस केला श्रीराम. स्वान बांधले तरी बुंके, तैसा स्वार्थमुळे थिंके. पराधिक दे कोण सके, स्वाभिमानी श्रीराम. की समर्थ आपल्याला सांगतात आहे की प्रपंच व परमार्थ दोन्ही जर आपले बुडाल्यानंतर मानवी जीवन निरर्थकच ठरते. असा हा अविवेकाचा अनर्थ आहे. कारण जर एखाद्या या उलट आहे की कोण्या व्यक्तीला एखाद्याला तुरुंगात डांबून ठेवलेले असेल तर तुरुंगात असताना तो म्हणतो मी असे केले, मी तसे केले, मी असे करीन. अशा फुकटच्या गप्पा, फुशारका, पोकळ गप्पा मारणारा जसा नुसताच गप्पा मारतो, अगदी तसेच ज्याच्या अंगी ज्ञान, वैराग्य, विवेक ह्यापैकी काहीच नाही, त्याने ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगणे मूर्खपणाचे ठरते. वैराग्य अंगी नसताना केवळ शब्दज्ञानामुळे फुकटचा अहंकारच वाढतो. अशा व्यक्ती लोभी, क्रोधी व दंभ म्हणजे नसतानाही असं भासवणारे, यामुळे वैतागच निर्माण होतो व जीव कासावीस होतो. त्यासाठी समर्थांनी 10व्या ओवीत सुंदर उदाहरण दिले आहे की बांधलेले कुत्रे मोकळे चालणाऱ्यावर भुंकते. म्हणजे स्वार्थाने बांधलेला असल्यामुळे दुसऱ्याचे चांगले झालेले, दुसऱ्याची प्रगती, यश पाहून हा चरफडतो. त्याला त्याचा यश येणाऱ्या व्यक्तीचा राग येतो. स्वतःला सगळीकडे मान सन्मान हवा, इतरांना मिळालं की हा द्वेष करतो. अहंकाराने त्याला ते काहीच सहन होत नाही. म्हणून 11व्या ओवीत समर्थ सांगतात, हे एके विण एक, तेने उगाच वाढे शोक. आता वैराग्य आणि विवेक, योग ऐका श्रीराम. की असा विवेक आणि वैराग्य एकमेकांपासून वाचून राहिले तर जीवनात दुःखच वाटायला येते. आता ते दोन्हीही एकत्र आले तर काय होते ते ऐका. आता 12 ते 18 या ओव्यांमध्ये समर्थांनी ज्याच्या अंगी विवेकयुक्त वैराग्य असते अशा संत योग्यांचं वर्णन केलं आहे. विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला. अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी श्रीराम. जैसे मुखे ज्ञान बोले, तैसेची सवे क्रिया चाले. दीक्षा दे कोणी चकित झाले, सूचिस म्हणत श्रीराम. असतानाही त्रैलोक्याची, स्थिती बाणली वैराग्याची. यत्ने विवेक धारणेची, सीमा नाही श्रीराम. संगीत रसाळ हरी कीर्तन, ताळबद्ध तानमान. प्रेमळ आवडीचे भजन, अंतरापासूनी श्रीराम. तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे. वक्तृत्व करिता न भंगे, साहित्य प्रत्ययाचे श्रीराम. सन्मार्गे जगास मिळाला, म्हणजे जगदीश ओळला. प्रसंग पाहिजे कळला, कोणी एक श्रीराम. प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान.
स्नान संध्या भगवत भजन पुण्यमार्ग श्रीराम. की संत योगी यांच्या ठिकाणी विवेक व वैराग्य दोन्हीही असते. त्यामुळे विवेकाने प्रपंचाचा आंतरिक त्याग होतो, तर वैराग्याने बाहेरील प्रपंच सोडला जातो. असा तो अंतर्बाह्य मोकळा होतो. जीव देह सत्यत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती या सगळ्या भ्रांतीमध्ये अडकला की तो बंधनात अडकतो. जीवदशा मिथ्या असून आत्मा सत्य आहे व तो मी आहे अशा रीतीने देहसापेक्ष बंधन सुटले व वैराग्यामुळे प्रपंचाची आसक्ती तुटली की देहसंग व जगतसंग सुटले असता योगी अंतर्बाह्य मोकळा होतो. असा विवेक वैराग्य युक्त असलेले योगी जेव्हा आपल्या मुखातून तत्वज्ञान मांडतात तेव्हा त्यांचा विचार हा पक्का असतो, त्यांचा मिथ्यत्वाचा निश्चय पक्का असतो. त्याच आधाराने ते बोलत असतात, स्वतः तसे वागतात. त्यांच्या प्रत्यक्ष वागण्यातून व्यक्ती व वस्तू कशाबद्दलच त्यांना जराही आसक्ती नसते. एवढे वैराग्य त्यांचे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटते व लोक त्याचे कौतुकही करतात. असे हे योगी भगवंताचे गुणवर्णन, त्यांच्या कथा भजन अत्यंत प्रेमाने निष्ठेने करतात. त्याच्या रसपूर्ण कथा ऐकून श्रोत्यांनाही भगवंताबद्दल प्रेम वाटायला लागते. त्यांचे निरूपण ऐकून श्रोताही सन्मार्गाला लागून त्याच्याही अंतःकरणामध्ये विवेक जागा होतो. म्हणूनच संत संगतीला अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या सांगण्याला उपनिषद शास्त्र यांच्या सांगण्याचा आधार तर असतोच, पण स्वतःचा अनुभव पण असतो. समाजाशी मिसळून त्यांनाही सन्मार्गाला लावण्याचे फार मोठे कार्य संत योगी लोक करत असतात. कारण त्यांच्या अंगी विवेक वैराग्य असल्याने त्यांच्या हातून जे काही कार्य घडते त्यामुळे ईश्वराची त्यांच्यावर कृपा होते हे लक्षात घ्यावे. प्रखर वैराग्यामुळे सर्व प्रकारच्या आशा आकांक्षा मावळतात व मी ब्रह्म आहे असा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आलेला असतो. असे असले तरीही लोकांसमोर आदर्श ठेवण्यासाठी ते स्नान संध्या कर्म उपासना अशा सगळे मार्ग ईश्वर उपासनेचे ते करतच असतात. आपण सगळे साधक आहोत, तेव्हा साधकाने विवेक आणि वैराग्य दोन्ही सांभाळायलाच हवेत. मग साधकाने रोजच्या जीवनात त्याचा उपयोग कसा करून घ्यावा यावर आपण थोडासा विचार करूयात. जीव म्हणजे देह अनेक जन्माचे संस्कार व वासना घेऊनच जन्माला येतो. या वासना जीवाच्या अंतःकरणात असतात आणि अंतःकरण वासनेनुसार कार्य करत असते. म्हणून विरक्त होण्यामध्ये या वासना व संस्कार अडचण निर्माण करतात. म्हणून वैराग्य आधी अंतःकरणालाच आले पाहिजे. अंतःकरणाला वैराग्य येण्यासाठी जगताविषयी, स्वतःच्या वस्तूंविषयी आणि महत्त्वाचे म्हणजे देहाविषयी वैराग्य यावे लागते. मग जगताविषयी वैराग्य कसे येईल हो? की आपण पाहतो की जगात दररोज अनंत घटना घडत असतात. जगाच्या रचनेत, व्यवहारात अनेक प्रकारचे सतत बदल होत असताना आपण पाहतो. कारण जग परिवर्तनशील आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जगतापासून पूर्णपणे स्वतंत्र राहू शकत नाही. कारण आपला देह हा जगताचाच एक घटक आहे. त्यामुळे या जगताचा विचार न करता या जगतापासून आपण वेगळेपणाने राहू असा विचार करता येणे शक्यच नाही. या जगात होणाऱ्या कोणत्याच व्यवहारावर आपले नियंत्रणही नाही. कारण जग जगापरी चाले ते ईश्वरसूत्र बांधिले. म्हणून कोणत्याही देहाला स्वातंत्र्य नसते आणि जगातील क्रियांवर नियंत्रणही नसते. परंतु असे असले तरी
त्या क्रियांवर नियंत्रण करता येत नाही हे जरी सत्य असले, पण त्यावर प्रतिक्रिया देणे न देणे याचं स्वातंत्र्य मात्र आपल्याला आहे. एकनाथ महाराजांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की तो एक माणूस त्यांच्यावर 108 वेळा थुंकला. त्याच्या थुंकण्याच्या क्रियेवर नियंत्रण ठेवणे हातात नव्हते, परंतु त्यांनी अंगावर थुंकल्यावर त्याला प्रतिक्रिया न देता जाऊन गंगेत स्नान करायचे एवढंच स्वातंत्र्य मात्र नाथांजवळ होतं. म्हणून नाथांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण त्यांनी इतक्या वेळा करूनही, तीच क्रिया करूनही जेव्हा नाथांनी प्रतिक्रिया दिली नाही, त्याचा परिणाम काय झाला तर थुंकणारा माणूस त्यांना शरण गेला. म्हणून निरर्थक प्रतिक्रियांमध्ये वेळ व आयुष्य घालवणे थांबवले पाहिजे. अरेला कारे म्हटलेच पाहिजे असे नाही. म्हणून विवेकाने हा समतोल राखणे, सांभाळणे शक्य आहे. म्हणून घर सोडून जाणे हे जगताचे वैराग्य होऊ शकत नाही, कारण जगाच्या बाहेर कोणालाही जाता येत नाही. जग तर खूप लांबचे झाले हो. हाच विचार आपण ज्या घरात आपण राहतो त्यासंबंधी करूयात. घर आपण खूप कष्टाने बांधतो. आयुष्याची सगळी पुंजी त्या घरासाठी खर्च करतो. मग त्या घरावर माझे स्वामित्व म्हणजे मालकी हक्क असतो. 2-4 वर्ष त्या घरात राहिल्यावर त्यावर ममत्व म्हणजे प्रेम निर्माण होते. मग मला घराच्या संदर्भात वैराग्याचा विचार नेमका कसा करायचा आहे? त्या घराचा मालकी हक्क तसाच ठेवायचा आहे. व्यवहार सगळा व्यवहाराप्रमाणे करायचा आहे. आपल्याला आपलं मृत्यूपत्रात सुद्धा आपण गेल्यानंतर आपलं इस्टेट, आपलं घरदार सगळं आपल्या मुलाबाळांना मिळेल हेही सगळं लिहून ठेवायचं आहे. म्हणजे व्यवहार सगळा व्यवहाराप्रमाणे करायचा आहे. पण त्यात जे आपलं मन गुंतलं आहे ते मात्र काढायचे आहे. कारण घराबरोबरच घरातील सर्व वस्तूंवरही आपलं प्रेम जडते. पुढे मुलांचे लग्न होतात, सून घरात येते. सून घरात आल्यानंतर नवीन वस्तू तिला नवीन घरात आणायच्या असतात. तेव्हा आपण कष्टाने घेतलेल्या काही वस्तू बाहेर केल्या जातात. पण मग अशा वेळी जर मला दुःख वाटत असेल, खंत वाटत असेल, त्यामुळे मी आदळआपट करत असेल, राग द्वेष सतत माझ्या मनाला खंत वाटून मी त्या प्रवाहात वाहत जात असेल, तर मला सतत दुःखाचाच अनुभव येईल. त्यामुळे आंतरिक समाधान बिघडते. आंतरिक समाधान बिघडवणे हा वैराग्याचा हेतूच नाही. माणसाला अत्यंत दुःख होते व दुःख ममत्वामुळे होते, जे माझे मुळे होते. व ही ममत्वाची भूमिका मालकी हक्काची मालकी हक्काची असते. वैराग्यात मालकी सोडणे अपेक्षित नसून ममत्व सोडणे अपेक्षित आहे. विवेक जागा असेल तर वैराग्य हे फार छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकता येते हो. समजा एखादा सोन्याचा दागिना आपला हरवला आहे आणि दागिना हरवल्यानंतर हरवलेल्या वस्तूचा शोध घेणे यात काहीच गैर नाही. त्यासाठी योग्य ते सगळे उपाय करायचे आहे, हे पण गरजेचे आहे. ते करायलाच हवे. पण ते शोधताना तळमळणे, खंत करणे, हळहळणे हे बरोबर नाही. त्यामुळे अनेक लोकांवर संशय घेतले जातात. रात्री झोप लागत नाही. दुसऱ्या दिवशी गादीखाली वस्तू सापडते. अशा वेळी मुळातच जर विवेक जागा असेल, वैराग्य असेल तर हा त्रास होणार नाही. कारण आपणच वस्तू नीट ठेवत नाही, नीट शोधत नाही आणि खरोखरच ती वस्तू जर चोरीला गेली असेल तर आपणच त्या चोराला संधी दिली आहे हे लक्षात घ्यावे. अशा गोष्टी व्यवहारामध्ये रोजच घडताना दिसतात. म्हणून आधी जर विवेक जागा हवा, नंतर विवेक सुचणे यात पश्चातापाची भूमिका आहे. म्हणजे आधी चूक करायची आणि नंतर म्हणजे विवेक जागृत ठेवायचा नाही आणि मग पश्चातापाने हळहळायचं, याला काहीच अर्थ नाही. म्हणून आधी विवेक असेल तर वैराग्य आपोआपच त्याच्या पाठोपाठ येते.
हा आता घराचाही विचार दूरचा राहिला. आता असाच विचार आपण देहाच्या बाबतीत करायला हवे. पण देहाच्या जवळ येऊन विचार आले की मन घाबरायला लागते. कारण काही ठराविक वयानंतर देहाला देहाला जे विकार असतात ते, कारण देह विकारीच आहे आणि या विकारांमुळे सतत देहामध्ये सुद्धा बदल होत असतो. मग एका ठराविक वयानंतर केस पांढरे व्हायला लागतात, दात पडतात, दृष्टी अधू होते, कानांनी ऐकायला कमी येते. पण असे होणे ही ईश्वराची योजना आहे. कारण देह नाशवंत आहे, विकारी आहे. मग एका विशिष्ट वयानंतर एक एक शक्ती देहाला सोडून जाते. हे सर्व त्याच्या योजनेनुसार चालते, त्यावर आपले नियंत्रण नाही. हे सगळे असंच घडणार हे अटळ आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे हा विचार अत्यंत आनंदाने स्वीकारायला हवा. आनंदाने स्वीकारता येत नसेल तर रडत का होईना तो स्वीकारावाच लागतो. मग हसत का स्वीकारू नये. असे आनंदाने स्वीकारणे यातच विरक्ती आहे. नाहीतर मग आपल्याला खूप दुःख होते. मी इतके जिने रोज चढ उतार करत होती आणि आता माझ्याच्याने एकही जिना चढता येत नाही. मी कडक कडक ऊस सुद्धा खाऊ शकत होते, आता मला थोडासाही ऊस खाता येत नाही. असं रडगाणं करण्यापेक्षा आनंदाने त्याचा स्वीकार करणे यातच विरक्ती आहे. या देहाला आपण अत्यंत चांगले सांभाळायचे आहे, त्याची काळजी घ्यायची आहे, हे आपले कर्तव्य आहे. पण त्याबद्दल ममत्व मात्र अजिबात असता कामा नये. कारण हा देहसुद्धा एक दिवस जाणारच आहे. मग जाताना वाईट वाटता कामा नये. जसे आपण शेजारच्यांकडून जर एखादी उसनी गोष्ट आणली तर ती गोष्ट आपण त्याला वापस केली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. मग वापस त्याच्याकडनं आणलेलं त्यालाच जर परत करायचं आहे तर मग त्यात दुःख कसलं मानायचं हो. पण उसनी गोष्ट देणं आपल्याला सोपं वाटते हो, पण देह त्याला पुन्हा वापस करायचा म्हटला की आपल्याला ती कल्पनासुद्धा सहन होत नाही. म्हणजे खरं म्हणजे हा देह, ज्या जगात हा देह राहतो, हा देह आणि हा देह ज्या जगात राहतो ते जग, हे दोन्हीही मिथ्या आहे. त्यामुळे ते एक दिवस जाणारच आहे. कारण मी तर आत्मा आहे. माझे स्वरूप आत्मा असल्याने तो कधी येतही नाही व जातही नाही. पण हा शास्त्र विचार विवेकाने समजून घेऊन प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा त्याचा वापर, ते विचार मला आठवता आले पाहिजे, तरच खरा विवेक अंगी बाणता येईल. म्हणूनच मिथ्या देहाचा त्याग करायचा नाही आहे, तर देह तादात्म्याचा त्याग करायचा आहे. जगत्याचा त्याग करायचा नाही, तर त्यातील वस्तू व त्यांच्या स्वामित्वाचा त्याग करायचा आहे. हेच खरे वैराग्य होय. म्हणून पुढच्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात 19व्या ओवीत, विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हे कांड विसे, शब्द ज्ञान येळ लिसे, आपणची वाटे श्रीराम. म्हणून विवेक आणि वैराग्य तेच जाणीचे महत भाग्य, रामदास म्हणे योग्य, साधू जाणती श्रीराम. की वैराग्य म्हणजे केवळ हट्टाने, आग्रहाने किंवा आडमुठेपणाने वस्तू टाकणे, देहाला कष्ट देणे, घरदार सोडणे नव्हे, तर अशांना समर्थ हेकांड पिसे म्हणतात. केवळ वैराग्य हट्टी वेड्यासारखे असते. वैराग्य वाचून विवेकाचे शब्द त्याचे त्यालाच कंटाळवाणे वाटतात. म्हणून विवेक आणि वैराग्य दोन्हीही असणे हे अत्यंत भाग्यवान साधकाचे लक्षण आहे. वैराग्याला विवेकाची जोड देण्यासाठी साधकाने जे जड असते ते अनित्य असते व चेतन नित्य असतो. यातून चेतनाची म्हणजे पर्यायाने नित्याची निवड करावी. यालाच नित्यानित्य विवेक असे म्हणतात. जड देह आहे आणि चेतन आत्मा आहे. मग जड असलेला हा अनित्य मधून चेतन असलेल्या आत्म्याची, चेतनाची निवड करणे, यालाच नित्यानित्य विवेक म्हणतात. जडतत्व असार आहे आणि चेतन तत्व सर्व सृष्टीचे सार आहे.
जडतत्व म्हणजे शरीर, देह हे असार आहे आणि सार फक्त आत्मा आहे. मग यामधल्या जडतत्वाचा असार आहे ते सोडून द्यायचे आहे आणि सार जे आहे ते घ्यायचे आहे. याला सारासार विवेक असं म्हणतात. जडतत्व शरीरात असते व शरीर आत्मा नाही. आत्मा चेतन आहे आणि चेतन असल्यामुळे हे चेतन आत्मतत्व संपूर्ण शरीर व्यापून आहे. म्हणून जीवाने शरीरावरचे लक्ष काढून चेतन आत्म्यावर लक्ष केंद्रित करणे याला आत्मानात्म विवेक म्हणतात. पुढे हे तिन्ही विवेक आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. असा विवेक व वैराग्य दोन्हींचाही योग्य प्रकारे वापर करून आपणही भाग्यवान साधकाची लक्षणे अंगी बाणूयात. जय जय रघुवीर समर्थ.